आज मी माझ्या नवऱ्याबरोबर आमच्या इथल्या शिव मंदिरात गेले होते. खूप गर्दी होती. लाईन खूप मंदिराच्या मागे रस्त्यावर आली होती. त्यामुळं आतमध्ये जाण्याचं धाडस होत नव्हतं. पण मिस्टर बोलले की चल आपण मुखदर्शन तरी घेऊया. मग त्याच्यामुळे आम्ही बाहेरच्या लाईनमधून आतमध्ये गेलो. तिथं आतमध्ये सुद्धा नंदीचं दर्शन घ्यायला सुद्धा आतमध्ये सोडत नव्हते. माझ्या मिस्टरांना कुठे दम आहे, ते जाऊन जपतापाला बसले. मी मात्र तिथं ताटकळत उभी होते. थोड्या वेळाने काय झालं माहिती आहे का, काही प्रतिष्ठित लोक तिथं आले आणि त्यांना VIP दर्शन म्हणून त्यांना आत सोडण्यात आलं. आणि त्यातल्या एका माणसाने मला पाहिलं होतं. मी त्या माणसांना आत सोडा म्हणून गायवाया करत होते. तो म्हटला मॅडम थांबा जरा, आमच्याबरोबर चला. मग त्या माणसाने मला आतमध्ये घेऊन गेला आणि काही तिथं टपोरी माणसं होती, मुलं होती. मग त्यांना म्हटलं की त्यांचं दर्शन उद्या, मग आपण आतमध्ये जाऊ. आणि अशा पद्धतीने VIP लोकांसोबत माझं दर्शन झालं. पण फोटो काढण्याचा आगाऊपणा मी तिथे केला आणि थोडासा ओरडा बसला. मग शेवटी बाहेर आले आणि बाहेर बसून पुन्हा आपला व्हिडिओ आणि फोटो मी काढले. आणि अशा पद्धतीने माझं लवकरात लवकर दर्शन घडलं. घरी आले, खिचडी फराळ केला. खिचडी फराळ पोटभर खाल्ल्यानंतर मी आणि मिस्टरांनी मस्त उसाचा रस पिला. थंडगार उसाचा रस पिल्यावर खूप छान वाटलं. अशी आमची महाशिवरात्री सेलिब्रेट झाली.